नमस्कार, मी रुपालीज किचन चव घरच्या जेवणाची या माझ्या चॅनलवरती तुमच्या अगदी मनापासून स्वागत. मी आज बनवले आहेत डिंकाचे लाडू. त्यासाठी मी इथे 1 पाव खोबरे खिसून घेतले. आता बारीक गॅसवर 2 ते 3 मिनटं चांगलं परतून घ्यायचं. खोबरं परतून झाले. आता त्याच कढईत 1-2 चमचा तूप गरम करून घ्यायचं. तूप आपलं गरम झालं की त्यातच आपल्याला डिंक भाजून घ्यायचे. इथे मी 50 ग्राम डिंकाचा वापर केला आहे. डिंक आपला फुलेपर्यंत चांगला भाजून घ्यायचा. डिंक भाजून झाला की लगेच त्याच तुपामध्ये ड्रायफ्रूट्स भाजून घ्यायचे. ड्रायफ्रूट्स आपल्या आवडीप्रमाणे घाला. इथे मी काजू आणि बदाम 2 ते 3 मिनटं मीडियम गॅसवर तुपात भाजून घेते. आता हे आपले काजू बदाम चांगले भाजले. आता त्याच तुपात 50 ग्रॅम मनुके ते पण चांगले मी परतून घेते. आता हे परतून झाले. आता या काढून घेते. आता राहिलेल्या तुपात मिक्सरला बारीक करून घेतलेली खारीक, इथे मी पिवळ्या खारकेचा वापर केला आहे. 2 ते 3 मिनटं चांगली भाजून घ्यायची. त्यातच 1 चमचा तीळ आणि 1 चमचा खसखस ते पण त्याच्याबरोबर भाजून घ्यायचं. आता हे भाजलेलं मिश्रण एका प्लेटमध्ये काढून घेते. आता हे 5 मिनटं थंड करून घ्यायचं. मिक्सरच्या भांड्यात भाजून घेतलेला खोबऱ्याचा खीस, तळून घेतलेला डिंक, काजू बदाम, मनुके हे सगळं टाकून घ्यायचं. त्यातच मिक्सरला बारीक करून घेतलेली खारीक ती पण त्यात मिक्स करून घ्यायची. आणखीन 5 मिनटं मिक्सरला फिरवून घ्यायचं. तर हे मिश्रण चांगलं मिक्स झाले. त्याच कढईत 1-1.5 चमचा तूप घालून घ्यायचं. तूप चांगलं गरम झालं की त्यात 1 वाटी खिसून घेतलेला गूळ त्यात मिक्स करून घ्यायचा. गूळ फक्त पातळ करून घ्यायचा. आपल्याला त्याचा पाक वगैरे काही बनवायचा नाही. तर गूळ हा 2-3 मिनटं मी चांगला परतून घेतला आहे. त्यातच वेलची पावडर टाकले. ते पण चांगलं मिक्स करून घ्यायचं. आता गूळ चांगला विरघळला आहे. त्यातच आपण मिक्सरला बारीक करून घेतलेलं मिश्रण 2 ते 3 मिनटं चांगलं परतून घ्यायचं. हे मिश्रण चांगलं मिक्स करून झालं आहे. आता 5 मिनटं मी त्याला थंड करून घेते. थंड झाल्यानंतर याचे लाडू वळून घ्यायचे अशा प्रकारे. तुम्हाला जर माझा हा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर कमेंटमध्ये सांगा, लाईक करा, शेअर करा आणि नवीन असाल तर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा. आता अशा प्रकारे मी सगळे लाडू वळून घेते. वळून झाल्यानंतर तयार आहेत हे डिंकाचे लाडू.